नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अन्नपूर्णा आणि राजन हे दोघंजणी बाहेरगावी गेल्यामुळे कमळीला बाबांची तब्येतीची काळजी घेण्यासाठी बोलवले असतं. तोपर्यंत देवयाईचं दर्शन घेण्यासाठी ते दोघेजणी मंदिरामध्ये उभे असतात. तोपर्यंत ती कमळी म्हणते, चला बाबा काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी नाश्ता करा. त्यामुळे ते विचारते की काहीतरी बाबांसाठी बनवलं आहे का. तोपर्यंत ती म्हणते हो सूप बनवलं आहे, सकाळी त्यांनी चहा पिला होता. ही आपली कमळी त्यांना सूप वगैरे देते. तोपर्यंत ते रागिनी येते. रागिनी म्हणते की गावछाप गवार कमळी, तू इथे काय करतेस, तुला कोणी परमिशन दिली का, त्यांना सगळं काही भरवण्याची मी आहे, ह्या घरची सून आहे आणि तू काही ग मला सांगणार, असं काही म्हटल्यानंतर कमळीची रागिनी खूप इन्सल्ट करते. बाबांना सूप एकदम जास्त प्रमाणात देते, त्यामुळे त्यांना ठसका लागतो. त्यांना काहीही करता येत नाही ना काहीच नाही, श्वासही घेता येत नाही. त्यामुळे कमळी म्हणते, रागिनी मॅडम तुम्हाला मी सांगितलं होतं ना, त्यांना हळूहळू सूप पाजा, एवढं जोरात देऊ नका. तोपर्यंत रागिनी म्हणते, तू मला शिकवणार का, तू कोण लागून गेली आहेस. कमळी आपली बाबांना रूममध्ये घेऊन जाते. म्हणते, चला बाबा तुम्हाला आज मी पुस्तक वाचून दाखवते. तर ते म्हणतात की नाही, मला ना कपाटामध्ये इशारा करतात, तर कपाटामधले अल्बम्स काढायला होते, त्यातले फोटो बघतात. तर इथे राजन आणि सरूचा फोटो इथे कमळीच्या हाती लागतो आणि इथे खूप मोठा धमाका दिसणार आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर ना बाबांना तर माहीतच असतं सरू आणि राजनची मुलगी कमळी असते आणि तेच सत्य आपल्या कमळीसमोर बाबांनी आणायचं असतं. हे निश्चित केलेलं असतं. भले त्यांना बोलताही येत नसतं, पण एक एक अल्बम बघता बघता सरू आणि राजनचा फोटो हे कमळीच्या हाती लागतो आणि ही खूप मोठा ट्विस्ट येणार आहे ह्याच्यामध्ये. नक्कीच आपल्या कमळीला राजन हे वडील आहेत हे सगळं काही सत्य माहीत पडणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल